श्री स्वामी समर्थ. बुधवारी 29 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे. वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा येतात, त्यापैकी गुरुपौर्णिमा ही अत्यंत खास मानली जाते. या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर आपण केलेल्या पूजेचे, आपण केलेल्या सेवेचे आपल्याला कोणतेही फळ मिळत नाही. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही चुका करणे हे कटाक्षाने टाळायचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ या हिंदू महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. महर्षी वेदव्यास यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. असे म्हटले जाते की याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भगवत पुराणाचे ज्ञान दिले. शिवाय व्यासांचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला, म्हणूनच गुरुपौर्णिमेचा दिवस हा व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक गुरूंना तसेच शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हा दिवस हा अत्यंत खास दिवस मानला जातो. या दिवशी गुरूंची उपासना केली जाते, त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो. हिंदू धर्मामध्ये गुरूंना देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलेला आहे. गुरूंचा आदर केला जातो. हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील श्रद्धा आणि उपासनेचा दिवस आहे. या दिवशी आपण गुरूंचे पाय धुवून आशीर्वाद घ्यावा, त्यांच्या चरणांची पूजा करावी. परंतु या दिवशी जर काही चुका केल्या तर मात्र याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आणि आपण कितीही पूजा केली तरीसुद्धा त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. कोणत्या चुका, कोणती कामे आपण या दिवशी करू नयेत याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम या दिवशी आपण काय करावे हे आपण पाहूया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आपलं नित्यकर्म आटोपायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं आहे. तसेच या दिवशी उगवत्या सूर्यदेवांना सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. हे अर्घ्य देताना पाणी पायावरती पडणार नाही अशा पद्धतीने अर्घ्य द्यायचं आहे. एखाद्या झाडाजवळ किंवा एखाद्या कुंडीमध्ये आपण हे अर्घ्य देऊ शकतो, जेणेकरून आपल्या पायावरती पाणी पडणार नाही आणि अर्घ्य दिलेले पाणी हे आपल्याकडून ओलांडले जाणार नाही. सूर्यदेवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचा आहे. आपली आई ही आपली पहिली गुरु असते, त्यामुळे गुरुपौर्णिमेचा दिवस हा तिला सुद्धा समर्पित आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला आईवडिलांना नमस्कार करायचा आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह हे अत्यंत शुभ आणि पवित्र चिन्ह मानले गेलेले आहे. त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह काढून त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तसेच आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून हे लेपन करायचं आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि उंबरट्याला हळदीचे लेपन केल्यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होत असते. तसेच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीजवळ आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे. देवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये आपल्या गुरूंची जी मूर्ती आहे तर तिला विधिवत अभिषेक करायचा आहे, त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंचे पाय धुवून त्यांच्या चरणांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. गुरुमंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. इतका जप करणे शक्य नसेल तर आपल्याला जेवढा जमेल तर तेवढा आपल्याला गुरुमंत्राचा जप करायचा आहे. जर आपण गुरु केलेले नसतील तर आपल्या जवळपास जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सेवा उपासना करायची आहे. या दिवशी आपण दत्तगुरूंची सेवा करू शकतो, विष्णूंची सेवा करू शकतो, स्वामी समर्थांची सेवा करू शकतो. तसेच स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे तर तो 11 वेळेला म्हणावा. रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. विष्णू सहस्रनामाचे आपण या दिवशी पठण करू शकतो. तसेच आपल्याला या दिवशी एकनिष्ठ राहायचे आहे, खरेपणाने वागायचे आहे. आता या दिवशी आपण काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र अजिबात करायच्या नाहीत. कोणत्या चुका आपण करायच्या नाहीत? आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही यशस्वी झालो असलो, कितीही मोठे झालो असलो तरीसुद्धा गुरूंच्या आसनावरती बसू नये. गुरु जर खुर्चीवरती बसणार असेल तर आपल्याला खुर्चीवरती बसायचं नाही. मात्र गुरु जर जमिनीवरती बसले असतील तर आपण जमिनीवरती बसू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण कितीही जरी मोठे झालो असलो तरीसुद्धा आपल्या गुरूंची बरोबरी आपल्याला करायची नाही. तसेच भिंतीला टेकून किंवा इतर कोणत्याही गोष्टीला टेकून आपल्याला गुरुसमोर बसायचं नाही. आपले पाय पसरून कधीही गुरुसमोर बसू नये, कारण असे करणे म्हणजे गुरूंचा एक प्रकारे अपमान करण्यासारखे आहे. आपल्या गुरुबद्दल कधीही वाईट बोलायचं नाही, असे करणे म्हणजे महापाप मानले जाते. या उलट जर एखादा माणूस आपल्या गुरुबद्दल वाईट बोलत असेल तर त्याला गप्प बसा असं न सांगता आपल्याला तेथून उठून निघून जायचं आहे. कारण आपल्या सांगण्याने समोरची व्यक्ती बदलत नाही,
त्यामुळे आपल्या गुरुबद्दल जो व्यक्ती वाईट बोलत आहे त्या व्यक्तीसोबत आपल्याला अजिबात राहायचं नाही, तेथून आपल्याला निघून जायचं आहे. कारण गुरूंच्या वाईट गोष्टी, वाईट बोलणे, ऐकणे हे देखील पापच आहे. तसेच आपल्याकडे कितीही संपत्ती असली, ऐश्वर्य असले, धनदौलत असली तरीसुद्धा आपल्या गुरुसमोर कधीही आपली कीर्ती मिरवू नये. कारण गुरूंनी दिलेल्या ज्ञानापेक्षा शिष्याने जे काही कमवले आहे तर ते कमीच असते. आपल्याला गुरूंनी जे काही ज्ञान दिलेले असते तर यामुळेच आपले कल्याण झालेले असते, त्यामुळेच आपल्याला धनदौलत, ऐश्वर्य प्राप्त झालेले असते. त्यामुळे गुरुच्या ज्ञानाची किंमत ही कोणत्याही संपत्तीने फेडता येत नाही, त्यामुळे आपली संपत्ती मिरवू नये. गुरु जर काही आपल्याला सांगत असतील तर ते शांतपणे ऐकायचे आहे. या दिवशी आपल्याला घरामध्ये अस्वच्छता ठेवायची नाही, कारण हा दिवस लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही कठोर बोलू नये, वाद विवाद, भांडण, तंटा या गोष्टी करू नयेत. तसेच कोणत्याही स्त्रीचा किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये. यामुळे सुद्धा गुरु नाराज होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला अजिबात लाभत नाही. या दिवशी मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, तामसिक पदार्थाचे सेवन करू नये. आपण जो काही या दिवशी नैवेद्य बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये. आपण ज्या काही भाज्या बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसूण वापरू नये. तसेच कोणालाही जाणून न घेता गुरु करू नये. गुरुला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यांच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन जावे. निदान एखादे गुलाबाचे फूल तरी नेऊन आपल्या गुरूंच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. पौर्णिमेचा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्याचप्रमाणे अन्नपूर्णेला सुद्धा समर्पित असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला लक्ष्मीचा अपमान करायचा नाही, अन्नपूर्णेचा अपमान करायचा नाही, म्हणजेच अन्नाचा अपमान करायचा नाही, अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. तसेच या दिवशी आपल्याला कोणत्याही पशुला, कोणत्याही पक्षाला किंवा प्राण्याला त्रास द्यायचा नाही. याउलट आपल्या दारामध्ये एखादा पशु आला किंवा एखादी गाय आली तर तिला काही ना काही खायला द्यायचं आहे. आपल्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाती परत न पाठवता आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे. या दिवशी केस कापणे, नखे कापणे या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायच्या आहेत. तसेच या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत.